नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. गौरी गणपती विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता. आपण एक छोटासा गणपती काढलेला आहे. त्यासाठी 3 टिंब काढून घेतले. त्यातला जो मधला टिंब आहे तो मोठा काढला, कारण की आपल्याला सोंड काढायची गणपती बाप्पाची. आणि बाजूने ते 2-2 छोटे-छोटे थेंब काढून घेतले, म्हणजे कान कान काढण्यासाठी गणपती बाप्पाचे. आणि तो ब्रश आहे त्याच्या साहाय्याने मी त्याला सोंडेचा आकार दिला आहे. तुम्ही पेनाचा वापर करू शकता जर ब्रश नसेल तर. आणि खाली 2 पाय काढून घेतले गणपती बाप्पाचे. ते पण ब्रशच्या साहाय्याने असे खाली ओढून घ्यायचं. व्यवस्थित डिझाईन तयार होते, म्हणजे 2 पाय आपले गणपती बाप्पाचे तयार झालेत. आणि वरती असा मुकुट काढला आहे आपण बाप्पासाठी. आणि जी सोंड काढली होती त्यात लाल कलर भरला, म्हणजे गंध वगैरे यासारखा. आणि नंतर हात काढलेत, एक म्हणजे आपले एक आशीर्वाद देताना ना एक लाडू वगैरे असतो गणपती बाप्पाच्या हातात. अशा पद्धतीने मी छोटासा गणपती काढला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने काढलेला आहे. तुम्हाला पण काढता येईल, खूप सोपं आहे. आणि म्हणजे ही रांगोळी व्यवस्थित बघा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कसा काढला आहे बाप्पा. 2 बाजूने हळदी कुंकू कलरचे, म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरचे 2 रेषा टाकून घेतल्या, काढून घेतल्या. आणि आपले गौरी गणपती म्हटल्यावर महालक्ष्मीचे पाऊल काढतोय आपण बाप्पाच्या बाजूने, दोन्ही बाजूने. तर ते बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने काढते मी. वरती थोडा मोठा टिंब काढून घ्यायचा आणि खाली छोटा टिंब, म्हणजे थेंब काढून घ्यायचा, छोटासा थेंब. आणि असं बोटाच्या साहाय्याने त्याला गोलाकार द्यायचा आहे. त्यात आपण लाल आणि पिवळा कलर भरणार आहे. आणि याच्या भागातल्या ह्या तिन्ही रांगोळ्या आपण गौरी गणपती विशेषच काढलेल्या आहे, महालक्ष्मीच्या पावलांच्या काढलेल्या आहे. अतिशय सोप्या पद्धतीने काढल्या आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या महालक्ष्मीस बसवाल तेव्हा त्याच्यासमोर, पूजेच्या समोर, किंवा असं नवरात्र वगैरे येईल तेव्हा पण तुम्ही ट्राय करू शकता या रांगोळ्या लक्ष्मीच्या पावलांच्या. यात बघा, वरती आपण बोट काढून घेतलेत पावलांसाठी, आणि लाल आणि पिवळा कलर भरतोय दोन्ही पावलांमध्ये. पट्टीचा वापर करून काढलाय, म्हणजे ती रेष सरळ येते. त्यामुळे पट्टी घेतली आणि मग रेष ती थोडीशी अशी काढली आपण. खाली असं एक फूल काढतोय बाप्पाच्या जवळ. तर अशा पद्धतीने आपली पहिली गौरी गणपती विशेष रांगोळी रेडी झालेली बघू शकता तुम्ही. खूप सोप्या पद्धतीने काढली आहे. तर ही दुसरी रांगोळी, माझ्याकडे असे एक स्वस्तिकचं स्टेन्सिल आहे. त्यात पिवळा आणि थोडा आंबा कलर मिक्स केला आणि तसं स्वस्तिक काढलं आहे त्या 2 कलरचं. बाजूने आणि अशा 2-2 रेषा काढून घ्यायच्या. ह्या दुसऱ्या रांगोळीमध्ये आपण स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला पाऊलं काढतोय महालक्ष्मीची. या पावलांमध्ये असे वरती एक त्रिकोण आणि खाली गोल काढून घेतलाय. त्या त्रिकोणानंतर मी थोडं पुन्हा जरा जाडसर करून घेतलं, कारण की जो खालचा गोल आहे त्या साईजचे दिसले पाहिजे ते, त्यासाठी. बोट काढतोय आपण आता. तुम्हाला जर हाताने नसेल जमत टिंब काढायला, थेंब काढायला, तर बॉटलच्या मदतीने पण काढू शकता तुम्ही. आता उजव्या साईडला काढले पावलं, तसं डाव्या साईडला सेम काढून घ्यायचे.
त्याला थोडा शेप देतोय आपण बोटांना. ब्रशचा मागच्या साईडचा भाग आहे त्याच्या साह्याने तुम्ही पेनाचा वापर करू शकता इथे. आणि यात आपण लाल आणि पिवळा कलर भरतोय. खाली पिवळा कलर भरून घ्यायचा असं. आणि परत या साईडने 2 रेषा काढून घेतल्या. तर बघू शकता दुसरे लक्ष्मी पद्माची रांगोळी पण किती सुंदर आणि सोपी आहे. तर ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. यात आता म्हणजे तुम्ही बघा कशा पद्धतीने मी ते पाऊल काढलेलं आहे. पुढे मागे पाऊल काढायचं म्हणजे थेंब काढून घ्यायचे आधी. आणि त्याला बघा कसा आकार देते मी. व्यवस्थित असं बोट फिरवून आपल्या पावलासारखं पाऊल. असे बोटं काढून घ्यायचे 5-5. आधी आपण डाव्या साईडचे पावलं काढतोय. मध्ये एक फूल काढणार आहे. लाल आणि पिवळा कलर भरून घेतोय. तर हे जे कमळाचं फूल काढतोय आपण मध्ये, त्यात आपण सफेद, पिवळा आणि थोडा आंबा कलर मिक्स केला आहे. आणि बघा कशा पद्धतीने ते फूल काढते मी. पुन्हा अजून पाकळ्या काढतोय त्यासाठी आणखीन सेम कलर कॉम्बिनेशन वापरून घ्यायचं. आणि पुन्हा तसं तो थेंब असा खाली उडून घ्यायचा खालच्या साईडने. हे झालं आपलं फूल आणि खाली हिरवे पानं. त्यात हिरवा आणि पिवळा कलर मिक्स केलाय थोडासा. आणि जसं ह्या साईडला पावलं काढले तशी उजव्या साईडला पण काढून घ्यायची. तर आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे, म्हणजे झालेल्याच आहे. तर नक्की ट्राय करून बघा. भेटूया अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.